नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घरगुती दुग्ध व्यवसायाला व्यापक स्वरूप देऊन अनेकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या शिवप्रसाद उद्योग समूहाची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक संचालक शरद मोरे अर्थात मोरे बापू. कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात आधी सर, आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. मोरे बापूंकडून शिवप्रसाद उद्योग समूहाची यशोगाथा जाणून घेण्याआधी आपण मोरे बापूंची थोडक्यात ओळख करून घेऊया. मोरे बापू यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक संचालक म्हणून कार्यभार बघतायत. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा नारा दिला आणि हे तंतोतंत लागू पडावं असं काम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील दहिगाव या छोट्याशा गावात होताना दिसतंय. व्यवसायावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं भारावून गेलेल्या युवकांनी स्वतःला घरच्या गाई म्हशींपासून निघणाऱ्या 20 लिटर दुधापासून सुरू केलेल्या दुधाच्या व्यवसायात झोकून दिलं आणि आज बघता बघता 20 लिटर दुधाची उलाढाल 4 लाख लिटरवर जाऊन पोहोचलेली आहे. तसंच या व्यवसायाच्या माध्यमातून 500 कुटुंबातील 1200 गरजू लोकांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवप्रसाद उद्योग समूहानं व्यवसाय व नफा हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे न ठेवता समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रम आणि विविध योजना सुद्धा राबवलेल्या आहेत. शिवप्रसाद उद्योग समूहानं आपलं काम केवळ माळशिरस तालुकापुरतं किंवा सोलापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित न करता इतर 6 जिल्ह्यात ते वाढवलं आणि दुधापासून दूध पावडर, बटर, खवा, तूप अशा अनेक पदार्थांची निर्मिती करून आज हे सगळे पदार्थ महाराष्ट्रभर विकले सुद्धा जात आहेत. चला तर मग आज शिवप्रसाद उद्योग समूहाबद्दल आपण जाणून घेऊया शरद मोरे अर्थात मोरे बापू यांच्याकडून. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ज्या पद्धतीनं आता मी वाचलं की तुमच्या या व्यवसायाची उलाढाल खूप मोठी झालेली आहे आणि शिवप्रसाद फाउंडेशन बद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय सांगता येईल नेमकी या व्यवसायाची स्थापना कशी झाली आणि का करावीशी वाटली? तसा व्यवसाय सुरू करायचं ज्यावेळेस डोक्यामध्ये आलं त्यावेळेस घरच्याच गाई म्हशी होत्या, परंतु त्याचं संगोपन फार काय छान पहिलं केलं जात नसायचं. परंतु ज्यावेळेस व्यवसाय करायचं डोक्यात आलं त्यावेळेस त्याच गाई म्हशी आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळ केला आणि त्यातून जे काय दूध उत्पादन होईल ते प्रथमतः मामांच्या डेअरीला दूध सप्लाय करायचं चालू केलं आणि तिथून थोडंसं आर्थिक नियोजन व्हायला लागलं आणि मग स्टेप बाय स्टेप दूध जिथं जास्त चांगला दुधाला दर भेटेल असं शेजारी नातेपती म्हणून गाव आहे तिथं हॉटेल व्यावसायिकांना देण्यास सुरुवात केली आणि तिथून हळूहळू 20 लिटर, 30 लिटर, 50 लिटर, 100 लिटर, 200 लिटर असं वाढ करत करत प्रत्येक हॉटेलला दूध प्रामाणिकपणे दूध देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हॉटेल व्यावसायिकांनी खव्याचा धंदा सुचवला आणि तो खव्याचा धंदा आम्ही करत गेलो आणि त्यातून चांगलं अर्थकारण निर्माण झालं आणि मग हळूहळू असेच दूध व्यवसाय वाढत गेला. तर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की तुमच्या या संस्थेची स्थापना तुम्ही कशा पद्धतीनं केली आणि कसं तुम्ही या सगळ्यात पुढे गेलात त्यानंतर आणि खव्याचा बिझनेस तुम्ही कसा सुरू केला किंवा कशी उलाढाल केली या सगळ्यामध्ये, तर खरं तर बऱ्याचदा असं होतं की घरचं दूध घेताना आपण खात्रीचे असतो. आपल्याला माहिती असतं की हे आपल्याच गोठ्यातलं दूध आहे, हे खात्रीशीर दूध असणार आहे. मात्र बाहेरचं जेव्हा आपण दूध विकत घेत असतो तेव्हा आपली तितकीशी खात्री पटायला जरा वेळ लागतो आपल्याला. तर हे बाहेरचं दूध घेत असताना तुम्ही त्याची खात्री कशी पटवून घेतली, त्याची गुणवत्ता जी आहे ती कशा पद्धतीने ढासळू दिली नाही याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आम्हाला? काय मुळातच आम्ही दूध उत्पादक आहोत, शेतकरी आहोत, त्यामुळं चांगलं दूध ओळखण्याची पारख आम्हाला आहेच. त्यामुळं बाहेरचं ज्यावेळेस आम्ही दूध स्वीकृती चालू केली त्यावेळेस आपल्या गाईच्या गोठ्यातलं दूध आणि बाहेरच्यांच्या गाईच्या गोठ्यातलं दूध याचं साम्य दिसल्यानंतरच ते दूध आम्ही स्वीकारायला चालू केले आणि मग हळूहळू ते दूध चांगल्या क्वालिटीचं आम्ही स्वीकारत गेलो. त्यातूनच मग खव्याची उत्पत्ती झाली आणि तोच खव्याचा व्यवसाय पूर्ण महाराष्ट्रभर आमच्याकडून वाढत गेला आणि स्टेप बाय स्टेप बिझनेसमध्ये चांगली प्रगती होत गेली. ज्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं की दुधाबरोबरच खव्याचा व्यवसाय आहे ती सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही वाढ केली आणि एकंदरीत तुमचा हा दुधाचा व्यवसाय कशा पद्धतीने वाढीला लागला. मात्र आज भारतात अनेक दूध संकलन व्यवसाय आहेत जे वेगवेगळे पदार्थ बनवतात.
तर तुमचं हे सगळे प्रोडक्ट आहेत किंवा तुमची ही जी दूध उत्पादन पद्धती आहे ती कशा पद्धतीनं वेगळी आहे किंवा तुम्हाला हे सगळं करत असताना काय अडचणी आल्या, मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आता ज्या वेळेस आम्ही घरचं दूध आणि बाहेरचं दूध हे एकत्र करून ज्यावेळेस खव्याचा व्यवसाय चालू केला किंवा शेजारच्या नातेपुते शहरामध्ये आम्ही ज्यावेळेस हॉटेल व्यावसायिकांना दूध पुरवायला चालू केलं, त्यानंतर हळूहळू जसं बिझनेस वाढेल तसं आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडूनच दूध स्वीकृती काही वर्षापासून चालू केली आणि त्यांच्याकरता आम्ही 1-2 रुपये रेट आम्ही चांगल्या पद्धतीनं जास्त क्वालिटीच्या दुधाला द्यायला चालू केलं. त्यामुळे आमचे प्रॉडक्ट महाराष्ट्रभर भारतभर अतिशय चांगल्या क्वालिटीच्या असल्यामुळं ते बिझनेसमध्ये चांगलं वाढ करू शकले. नक्कीच, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं हा व्यवसाय वाढत गेला, तर खरं तर असं म्हटलं जातं की कुठलाही व्यवसाय वाढला की एक राजकीय शक्ती त्यांच्या मागे असते. तर तुमचा व्यवसाय वाढत असताना किंवा तुमचा व्यवसाय वाढीला लागताना कुठली राजकीय शक्ती तुमच्या मागे आहे का? असं काही पाठबळ तुम्हाला आहे का? काय सांगाल? नाही, असं राजकारण असं खास म्हटलं तर नाही काय. आता सध्या मी काही वर्षापासून बिझनेसमध्ये सक्रिय जसं वाढत गेलो तसे शेतकऱ्यांशी चांगले संबंध मेंटेन झाले, त्यांच्याशी व्यवहार चांगले झाले, त्यांचे आमचे रिलेशन वाढत वाढत गेले. त्यानंतर थोडंसं राजकीय सहयोग कुठं जिथं अडचण येईल, कुठं बिझनेसमध्ये बाबा लाईट कनेक्शन कुठं मिळतंय किंवा मदर डेअरीला दूध कसं पाठवायचं, असं ठिकठिकाणी राजकीय मदत झालेलीच आहे मला आणि त्यातूनच शिवप्रसाद प्रगतीपथावर आहे. नक्कीच, ज्या पद्धतीनं शिवप्रसादनं केलेल्या कामाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय आणि ज्यामुळे या शिवप्रसाद संस्थेमुळे बऱ्याच कामगारांना नोकरी सुद्धा मिळालेली आहे किंवा रोजगार सुद्धा मिळालेला आहे, तर महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? खूप महत्वाची गोष्ट आहे खरं तर कुठलाही बिझनेस करत असतानाही, त्याबद्दल काय सांगाल? प्रामुख्यानं म्हटलं तर मला जसं लक्षात आलं की अगदी पहिल्यापासून असं वाटायचं की आपल्याला सुद्धा बहीण नसावी, आपल्याला सुद्धा मुलगी नसावी. कारण खेड्यापाड्यामध्ये पहिलं असं दिसायचं की महिलांवर कायम प्रामुख्यानं दुजाभाव केला जायचा, त्यामुळं महिलांना कुठं अधिकार प्राप्त होत नव्हता. मग हे सगळं लक्षात घेत असताना की महिला सक्षमीकरण धोरण राबवायचं ज्यावेळेस डोक्यात आलं, त्यावेळेस ते कशा पद्धतीने राबवायचं, तर ते जसं गुजरातच्या धर्तीवर अमूल डेअरीनं महिलांना पूर्ण राज्यभर प्राधान्य दिलं आणि राज्यभरातल्या महिलांना दूध व्यावसायिक बनवून त्यांना सपोर्ट करून आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं, त्याच धर्तीवर आपल्या शिवप्रसाद दूध संघाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ माळशिरस तालुक्यातील म्हणण्यापेक्षा माळशिरस तालुक्याच्या आसपास एक 3-4 तालुक्यामध्ये एक किटली संकलन महिला सक्षमीकरण धोरण असं एक सिस्टीम राबवली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 250 छोटे छोटे सेंटर गावोगावी 1-1, 2-2, 3-3 दिले आणि त्यातून हजारो महिलांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच अकाउंटवरनं आम्ही दूध घेतो, त्यांच्याच अकाउंटवर पेमेंट सोडतो आणि ते अर्थकारण अतिशय जपून वापरतात आणि त्याकरता आम्ही जवळजवळ 2 ते 3 रुपये रेट गेल्या 2 वर्षापासून महिलांच्या अकाउंटवर जास्त इतर संघाच्या तुलनेत आम्ही देण्यास सक्षम ठरलोय आणि त्यातून महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आमचं जे प्रयत्न होतं ते यशस्वी होत चाललेले दिसते. नक्कीच, आणि त्याचप्रमाणे आम्ही बघितलंय की एका संस्थेच्या माध्यमातून आज अनेक संस्थांची निर्मिती तुम्ही केलेली आहे, तर हे यश नेमकं कसं प्राप्त केलं आणि इतक्या संस्था कशा काय सुरू केल्या याबद्दल काय सांगता येईल? काय त्यामागे नेमकं कारण आहे? तसं व्यावसायिक कालावधी म्हटलं तर माझ्या लहानपणापासून म्हणलं तर जवळजवळ 33 ते 34 वर्षाचा आहे व्यवसाय. परंतु हे सगळं व्यावसायिकरण सांभाळत असताना असे काही प्रसंग आयुष्यामध्ये येऊन गेले की माझ्याकडं काही पाठीमागले 3 वर्षापर्यंत फक्त एकच व्यवसाय होता आणि एकच व्यवसाय जर अडचणीत आला तर त्याचे दुःख मी स्वतः काय भोगलेले आहेत की एक धंदा जर अडचणीत आला तर काय करायचं. धंद्यामध्ये चढउतार असते तसं माझ्या लाईफमध्ये बी खूप चढउतार बिझनेसमध्ये येऊन गेले आणि ते चढउतार फक्त एकच बिझनेस असल्यामुळं मला ते प्रामुख्यानं सामोरे जावं लागलं आणि एक व्यवसाय बंद पडणार अशा सिच्युएशनची परिस्थिती दिसल्यानंतर खूप हालून गेलो की आता ही कसं काय करायचं. परंतु देवाच्या कृपेनं, कष्टाने, आईवडिलांच्या आशीर्वादानं
समाजातील लोकांच्या सहयोगाने बिझनेस सुरक्षित झाला आणि त्यानंतर लक्षात आलं की बिझनेस ही अनेक असलं पाहिजेत. मग हळूहळू जसं की दूध व्यवसाय पुढं करत असताना दुधाला गोळी पेंड लागते, मग गोळी पेंडीचं नियोजन केलं. त्यानंतर त्याच्याबरोबरच त्या गोळी पेंडीला आपल्याला DOC लागते म्हणून ऑइल कंपनी चालू केली. आणि ह्या सगळे करत असताना त्यानंतर ह्या दूध व्यवसायाला सपोर्टेड अर्थकरण लागतंय म्हणून शिवप्रसाद महिला अर्बन सोसायटीची निर्मिती केली. अशा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये जवळजवळ 7 कंपन्या आता सध्या काम करतात आणि त्यातून एक गोल पूर्ण होतोय. कुठं अर्थकरण होतंय, कुठं कॅटल फीड शेतकऱ्यांना द्यावं लागते तिथं कॅटल फीड पुरवली जाते, कुठं बिझनेसच्या दृष्टीनं माझ्याकडे सक्षम पर्याय तयार होतात. असे जवळजवळ आतापर्यंत ह्या वर्षामध्ये 7 व्यवसाय ह्या 3 वर्षात उभा झालेत आणि ते अतिशय सक्सेसफुली चालू आहेत. असे वेगवेगळे स्टेज करत असताना काही लोकांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही बांधकाम व्यवसायात बी आम्ही पुढाकार केला आणि बांधकाम व्यवसायात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला मोठ्या प्रमाणात यश आलं. नक्कीच. मला वाटतं मला तुमच्या आणखीन वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल सुद्धा किंवा तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आणखीन जाणून घ्यायचंय. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलतोय दुग्ध व्यवसायाबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शरद मोरे अर्थात मोरे बापू. लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की एका व्यवसायापुरती तुम्ही मर्यादित न राहता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरलात आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही म्हणालात की बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही आता उतरलेला आहात, तर हे वेगळं पॅटर्न का? म्हणजे बांधकाम दुग्ध व्यवसाय करत असताना बांधकाम व्यवसाय का, याबद्दल आणखीन काय सांगू शकता का तुम्ही? तसं दुग्ध व्यवसायामध्ये पाहिलं तर खूप कॉम्पिटिशन आहे आणि प्रॉफिट रेशो खूप कमी आहे, टर्नओव्हर खूप आहे, परंतु त्याच्यामध्ये अर्थकरण फार काय असं जास्त दिसत नाही. अगदी 8 रुपये अशा पद्धतीचा बिझनेस आहे. आणि बांधकाम व्यवसायामध्ये आपण कुठले व्यवसाय म्हणजे बिल्डिंग बांधली किंवा रोड कॉन्ट्रॅक्टमध्ये काम आता आमचं चालू आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिटचा रेशो चांगला आहे. काही माझ्या मित्रांच्या बांधकाम व्यवसायामधले अनुभव आहेत, त्यांनी मला मार्गदर्शन केलं की आपण दूध व्यवसायाबद्दल सोडून आपण जर बांधकाम व्यवसायाकडे आमच्याबरोबर आला तर चांगलं होईल, याच्यामध्ये प्रॉफिटचा रेशो चांगला आहे. अशा चांगल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून मार्गदर्शन त्यांच्याकडून आम्हाला झालं आणि त्यातून आम्ही ते पुढाकार घेऊन बांधकाम व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही पदार्पण केलेलं आहे, तर पुढे मला असं विचारायचं की कुठलाही व्यवसाय करत असताना, अगदी दुग्ध व्यवसायच नाही, जसे तुम्ही इतर व्यवसाय सुद्धा म्हणताय, कुठलाही व्यवसाय करत असताना आपल्या कुटुंबाची साथ सुद्धा आपल्याला तितकीच महत्वाची असते. तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ हे सगळे व्यवसाय करत असताना कशा पद्धतीनं मिळाली? खूप अगदी लहानपणापासून मी बघतोय माझ्या आईंनी, वडिलांनी, माझ्या 2 ताईंनी, खूप माझ्या धाकट्या बंधूंनी, सगळ्यांनी प्रामाणिकपणे मी ज्यावेळेस खव्याचा व्यवसाय चालू केला, दूध व्यवसाय चालू केला, त्यावेळेस पाठीमागली बाजू सांभाळण्याच्या दृष्टीनं खूप सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न केला. मला काहीच कमी पडून दिलं नाही, महाग बघायची संधीच येऊन दिली नाही. मी त्यांना सांगितलं मला एक 400 किलो खवा बनवून पाहिजे, ते बनवून देणार. मला दूध 200 लिटर पाहिजे, 200 लिटर दूध उपलब्ध करून देणार. अशी माझ्या घरातून माझ्या भाऊजाई असतील, माझे बंधू असतील, माझे आई वडील, माझे चुलते, माझ्या चुलत्या, ह्या सगळ्यांनी खूप कष्ट करून आज शिवप्रसाद उद्योग समूह उभा झालेला आहे. नक्कीच. जे शिवप्रसाद उद्योग समूह जो उभा झालेला आहे, तर शिवप्रसाद फाउंडेशन निर्मिती मागचा उद्देश नेमका काय आहे आणि ह्याचा समाजाला नेमका कशा पद्धतीने लाभ होऊ शकतो, याबद्दल या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचा काय लाभ होऊ शकतो, याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन करू शकता? आता ह्या शिवप्रसाद फाउंडेशनचा उद्देश आपल्या शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं व्हावी, आरोग्य सेवेची लोकांना लाभ मिळावा. जे लोक गरजवंत आहेत, ज्यांना हॉस्पिटलसाठी, मेडिकलसाठी
किंवा अनेक काही अडीअडचणीसाठी त्यांना आर्थिक पाठबळ ग्रामीण भागात तसं काही नसल्यामुळं आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ आम्ही 2-2.5 कोटी रुपयांची कामं आरोग्य विभागाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनं कुठं ओढा खोलीकरण असेल, कुठं बंधारा बांधणं असेल, कुठं सिमेंटचे पोल लावणे असेल, तारा ओढणे असेल, असे खूप कामं आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्या शेतकऱ्यांना पाणी भेटलं पाहिजे, त्यातून ते पीक आलं पाहिजे, त्यातून ते दूध व्यवसायाला उपयोगी पडलं पाहिजे, अशा पद्धतीनं आम्ही त्या फाउंडेशनचा उपयोग लोकांच्या हितासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी खर्च करण्यासाठी एक भावना आहे की सर्वच काय आपण वर घेऊन जाणार नाही. आपल्या प्रॉफिटचा एक काहीतरी हिस्सा आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या गावासाठी खर्च केला पाहिजे. सन्माननीय रतन टाटांच्या माध्यमातून त्यांनी कसं मोठ्या प्रमाणात समाजहिताची कामं केली, त्यांनी गाडीभर केली असेल, आपण गाडीभर करावी, अशा भूमिकेनं आम्ही भारावून जाऊन समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही त्या फाउंडेशनची निर्मिती केली. आणि त्या फाउंडेशनमधून आत्तापर्यंत बहुतांश लोकांना आरोग्यासाठी असेल किंवा आणि काय गरजू महत्त्वाच्या विषयासाठी आम्ही त्या फाउंडेशनचा उपयोग आम्ही करत आहोत. नक्कीच. दुग्ध व्यवसाय म्हटला की सर त्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन असतात, स्पर्धा असतात. तर तुमचा दुग्ध व्यवसाय सांभाळत असताना तुम्हाला किती स्पर्धांचा सामना करावा लागला किंवा किती मोठे सामने करावे लागले वेगवेगळ्या पद्धतीचे, याबद्दल मला वाटतं प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. काय सांगू शकता त्याबद्दल? आता बिझनेस म्हटलं की कॉम्पिटिशन आहेच. आता हे कॉम्पिटिशन मला काही एकट्याला आलंय असं काही नाही. हे सर्वांना त्या कॉम्पिटिशनच्या फेजमधून जावं लागतं. गेल्या काही वर्षामध्ये बिझनेस करत असताना काही वर्ष अशी बी कॉम्पिटिशनची येऊन गेली की शेजारचे जे स्पर्धक आहेत व्यावसायिक ते खूप मोठे आहेत. तसं आपला शिवप्रसाद परिवार म्हटलं तर 3-4 लाख लिटर दूध हँडलिंग करणारा परिवार आज. परंतु आपल्या शेजारी शिवप्रसाद कंपनीच्या शेजारी आसपास 10-10, 20-20, 25-25 लाख लिटर दूध हँडलिंग करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांच्या संग कॉम्पिटिशन करताना खूप टफ जातं. परंतु लोकांशी चांगले रिलेशन ठेवणं, त्यांच्याशी चांगलं वागणं, त्यांना चांगली सर्व्हिस देणं आणि चांगल्या क्वालिटीचं दूध घेणं, त्यांना चांगला दर देणं, वेळेवर त्यांचे पेमेंट मिल्क पेमेंट पोच करणे, त्यांच्याशी अतिशय रिस्पेक्टफुली वागणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं बिझनेस करत असताना संकटं खूप आली. परंतु परमेश्वराने ती संकटं दूर करत करत आज यशस्वीरित्या शिवप्रसाद परिवार वावरत आहे. नक्कीच. कोणताही व्यवसाय करत असताना सर त्यामध्ये सच्चेपणा खूप महत्त्वाचा असतो. तर हा तुम्ही आतापर्यंत कसा बाळगलेला आहे? त्यामुळेच खरं तर या शिवप्रसाद फाउंडेशनची इतकी मोठी निर्मिती झालेली आहे आणि वेगवेगळ्या व्यवसायात तुम्ही उतरलेला आहात. तर काय सांगू शकता, हा सच्चेपणा तुम्हाला काय वाटतो की हाच सच्चेपणा खरा ठरला का ही इतकी मोठी निर्मिती होण्यासाठी? नक्कीच. ज्यावेळेस मी लहानपणी ज्यावेळेस माझ्या आईवडिलांप्रती पाहायचो की ते अपार कष्ट करायचे आणि फक्त लिमिटेड त्यांचा वावर असायचा. परंतु माझ्या असं लक्षात आलं की थोडंसं समाजामध्ये प्रवास करणं गरजेचं आहे, अनुभव घेणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीनं आम्ही भरपूर कंपन्यांना व्हिजिट दिली, भरपूर दूध व्यावसायिकांना भेटलो. महाराष्ट्रभर किंवा भारतभर सगळीकडे जसं बिझनेस वाढेल तसं वेगवेगळ्या कंपन्यांचं व्हिजिट घेऊन भेटून त्यांच्याकडून बऱ्याचशा काही गोष्टी शिकत अगदी काही वर्षापूर्वी चालू झालेला दूध व्यवसाय आज पूर्ण भारतभर त्याचे प्रॉडक्ट विकले जात आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही ज्या पद्धतीनं अगदी सुरुवातीपासून सांगताय की अगदी लहानपणापासून तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली, तुम्ही बरेच चढउतार सुद्धा पाहिले आणि व्यवसायाचे हे वेगवेगळे मार्ग सुद्धा तुम्ही शोधून काढलेले आहेत. तर मला हेच विचारायचं आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आता नवीन बिझनेसमध्ये उतरतायत किंवा ज्यांना अशा प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय सुरू करायचे आहेत, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय मार्गदर्शन करू शकाल? तुम्हाला काय वाटतंय की त्यांना काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याची दिशा तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून कशी दाखवाल? आता कुठला जर व्यवसाय करायचं म्हटलं तरी सातत्य महत्त्वाचं आहे. बिझनेसमध्ये लॉस होतो, प्रॉफिट होतो ही नक्की असते. परंतु सातत्य ठेवलं आणि क्वालिटी जर जपली तर बिझनेसमध्ये यशस्वी व्हायला काहीच हरकत नाही.
नक्कीच मला वाटतं आज तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही इतक्या लहान वयात तुमच्या या व्यवसायात उतरला आणि अगदी जसं तुम्ही म्हणालात की आर्थिक अडचणी आल्यामुळे किंवा चढउतार आल्यामुळे तुम्ही एका व्यवसायापुरतं मर्यादित न राहता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा उतरलात आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा उलाढाल केलेली आहे किंवा बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही उतरलेला आहात आणि तुम्ही आज सर्वत्र भारतभर हे सगळं घेऊन पसरलेला आहात. तर शिवप्रसाद फाउंडेशनची एकंदरीत निर्मिती कशी झाली आणि इतका छान मोठा व्यवसाय तुम्ही कसा सुरू केला याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन खरं तर आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं. इवन जे आता नवीन येणारे व्यावसायिक आहेत त्यांनी कशा पद्धतीनं व्यवसाय करावा, चढउतार आले तरी कशा पद्धतीनं खचून न जाता व्यवसायात उभं राहावं, हे खूप छान मार्गदर्शन खरं तर आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलंय. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू. मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.